आर्थिक अडचणीमुळे व्यक्ती आहेत इथं. एक नंबर टॉप क्वालिटीची गाय आहे. तुमची काय मला गुलाल लावला आणि त्या गाईला बी लावलाय बरं. तर व्यापाऱ्याजवळ जी गाय आहे बघू शकता कितीला व्यवहार झाला असेल कमेंट करून सांगा. लांब लचक आहे अगदी ठेप्याला वगैरे मोठं लाट आहे. बघून घ्या खाली झालेली गाय आहे. तर व्यापारी तुम्ही आहे का तुमचे काय बरं व्यापारी नाहीत जागेवर इथं. गाय मात्र मोठी लाट आहे म्हणून आवर्जून दाखवतोय. अशा टॉप क्वालिटीच्या गायी घेऊ शकता. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ गाय कालवड एचएफ बाजारामध्ये. बाजारातील टॉप क्वालिटी या पहिल्या होत्या दुसऱ्या होत्या संपूर्ण गायींची माहिती आपण घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण बाजार आपल्याला पाहायला मिळेल. सांगोल्या या बाजारात जर गाय घेत असताना महत्त्वपूर्ण सूचना आहे. गाय तपासून चेक करून घ्या. सड वगैरे चेक करा आणि खात्रीशीर गाई घ्या. फसू नका. एकदा फसलं का परत काय बोलून उपयोग नाही. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे घर बसल्या संपूर्ण पशुचा बैलाचा म्हशीचा शेळ्या मेंढ्याचा एचएफ गाईचा संपूर्ण बाजार आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्याकडला आहे गाव कुठला आहे मालक तुमचं? काशीगाव म्हणजे पंढरपूर तालुका आहे. पंढरपूर तालुका. बरं किती वेळ आहे गाई आपली? दुसरे येत आहे. पोटाला दुसरं दाताला कशी दाताला सायदाते. साय दाते गाय बघून घ्या मित्रांनो मालक आणि गाय. तर दाताला साय दाते. दूध किती दिलंय पहिल्या हाताला? पहिले त्याला दोन्ही टायमाचा 18-19. 18-19 लिटर म्हणजे 7-8 लिटर दूध आहे गायला. किती दिवस बाकी आहेत मालक? जरा ठेप्याला कमी दिसते हो. 14 दिवस बाकी आहे व्हायचे तारखेप्रमाणे. 14 तारखेवर गेलं तर 14 दिवस बाकी आहेत. बरं किती किंमत सांगता? किंमतीची 75 आहे. 75. शेतकरी आहे ना तुम्ही? शेतकरी द्याय घ्यायचं काय होईल? त्याची 65,000 रुपये. 55 पर्यंत सुटाय नाही. नाही सुद्धा. मागणी किती पर्यंत होती? मग ती 60 पर्यंत. 60ला 65 ला देणार आहे. द्या मोबाईल नंबर तुमचा. 9921 हा 82 हा 20 हा. 63. काय विकता येईल? हा काय विकता? काय तर नळ अडचण आहे म्हणजे शेतकरी. आर्थिक अडचणीमुळे विकताय. आर्थिक अडचणी. ठीक आहे धन्यवाद मालक. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो आर्थिक अडचणीमुळे व्यक्ती आहेत इथं. एक नंबर टॉप क्वालिटीची गाय आहे. तुमची काय मालक गुलाल लावला आणि त्या गाईला बी लावलाय बरं. तर व्यापाऱ्याजवळ जी गाय आहे बघू शकता कितीला व्यवहार झाला असेल कमेंट करून सांगा. लांब लचक आहे अगदी ठेप्याला वगैरे मोठं लाट आहे. बघून घ्या खाली झालेली गाय आहे. तर व्यापारी तुम्ही आहे का तुमचे काय बरं व्यापारी नाहीत जागेवर इथं. गाय मात्र मोठी लाट आहे म्हणून आवर्जून दाखवतोय. अशा टॉप क्वालिटीच्या गायी घेऊ शकता. तरी बघून घ्या कशी आहे म्हणजे माहिती घेण्याचा प्रयत्न करू. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? गाव आमचा अकलूज. अकलूज आहे काय? बरं वेद किती आहे गाई? ही आता दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा वेल आहे काय? वेलेला. तर बघू शकता मित्रांनो खाली काय हो मालक? खाली खोंड आहे. पांढरा झाले आणि दूध किती चालू आहे हिचं? दूध आता 8 चालू आहे. 8 चालू आहे. 16 लिटर दिवसाला. बरं काय हिची होईल किंमत? हिला मी सांगतोय 70,000. हा मागते 55 पर्यंत. द्यायचं केवढ्याला? 60,000 देऊन टाका. तर अगदी माफक किंमत सांगितली. खाली पिलू बी ताजं येलेलं आहे. तर कोणाला पाहिजे असं तर 8 लिटरच्या बोलीत देणार आहे. 8 लिटर होय 8 लिटरच्या बोलीत मिळेल. तर चिक वगैरे निघतोय कसं? हा चिकासारखं आहे दूध का कसलं? नाही ना आता 15 दिवस झाले चिक आता नाही निघत. बर. तर ह्या गाईचं हे पिलू आहे. काय द्यायचं 60च ना? द्यायचं 60,000. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 97 67 हा. 52 10 15. 52-15. ठीक आहे धन्यवाद साहेब. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. बाजारामध्ये गाय खरेदी करत असताना संपूर्ण माहिती घेऊनच गाय खरेदी करा. तर बघू शकताय कशी गाय टॉप क्वालिटीची गाय. किती घेत आहे सरीचं? दुसरं अगदी शांत स्वभावाची गाय मित्रांनो. दिसायला अगदी देखणी. नोटीची चालू आहे चालू आहे. बरं काय किंमत सांगली मला ती 81. 1,80,000 टॉपची वस्तू आहे मित्रांनो. ठेप्या वगैरे कसं आहे तुम्हाला दाखवतो फिरून. किती दिवस कमी आहेत अजून? आज 15 दिवस टायमिंग आहे. 15 दिवस घेईल. ठीक आहे सांभाळेल चांगलं. ब्रीड कुठला आहे? ABS आहे. ABS. चेहरा दाखवा द्या जरा. बघू शकताय कसं आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. फायनल किंमत काय होईल सर? फायनल 45 1,45ला. कितीपर्यंत मागणी चालू आहे? 35-40 मागतात. बरं 35-40 पर्यंत मागणी चालू आहे. इथं नोट चालू आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या सर. 88 13 ठीक आहे. काय बोलीत देणार या गाईला? काय बोलीत देणार शेतकरी? 12 लिटरच्या. 10 लिटर आराम. 100% आराममध्ये. बरं 12 लिटरच्या बोलीत मिळेल असं मालकांचं म्हणणं आहे. 10 तर कुठंच गेलं नाही. मोबाईल नंबर दिलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर अशा पद्धती या गाय ह्यांच्याकडून तुम्ही
खरेदी करू शकता. धन्यवाद साहेब. तर सांगोला कृषी उत्पन्न समिती सांगोला या ठिकाणी हा HF गाईंचा बाजार भरला जातो. तुमचे द्या गाई साहेब. बरं. तर हे अशा या गाईंची माहिती घेऊया. सर तुमचे द्या गाई. गाय बघायला आला बाजार कसा वाटतो सांगोला बाजार? बघून आहे. काय घ्यायला आला हो का? किती होत्या गाई? हां 5 होत्या काय? बरं. कसा आहे आजचा बाजार सर? मग तुमच्या विकले गिराईक कमी म्हणतात? व्यापाऱ्याला दिले व्यापाऱ्याला दिल्या काय? बरं. किती गाय असते त्या प्रत्येक रविवारी? 6-7 असते. आणि आता किती राहिली त्या? आता एकच राहील. ती एक राहिली काय? आणि कच्चे काय अजून? हां कच्चे. बरं. किती दिवस बाकी आहे तिला? एक 12-13 दिवसात. 12-13. ही काय होईल किंमत साहेब हो? ही 1.5ला मागते. बरं. किती आलं तर द्यायची मग? 1.10ला द्यायची. मला जरा गायच्या किमती वाढली त्या काय? वाढले. बरं. आता मला एक तुमचा अनुभव सांगा. आतापर्यंत सगळ्यात महाग गाय आता झाली त्या काय काय? ह्याच्या आधी कधी ह्याच्यापेक्षा भडकला होता बाजार? ह्याच्या आधी एकदा भडकला होता. होय. कधी? लॉकडाऊनमध्ये 2018-19. 18-19ला असाच भडकला होता. बरं. लॉकडाऊन संपल्यानंतर काय? मग 20च्या पुढं 21च्या आसपास. तर सध्या पण बाजाराच्या किमती लय आहे. ही गाय आपल्याला एक 6 महिन्यापूर्वी 70पर्यंत मिळत होती. 70-75. ती आता कुठंपर्यंत गेली? आता ती लाखाच्या पुढे गेली. लाखाच्या पुढे म्हणजे 30-35 हजार बाजार वाढलाय. बरं. तर शेतकऱ्याने काय बघून गाय घ्यायला पाहिजे? गायीतलं काय तुमचा आता एवढा अनुभव आहे काय सांगता? शेतकरी काय 25 लिटर दूध निघणारी गाई घ्यावी. म्हणजे हलक्या घेऊ हलक्या गाई घेऊन दुधाचा व्यवसाय करायचा असला तर मोठ्या पैशाची गाई असली तर दूध पण जास्त निघते. आणि काय गाईचं काय बघायचं? पुढे गाईचं सड अंग गुढी असावी. सडाच्या अंगाई बुरी दूध आहे शिरात पायाच्या नक्या तिचं अंग तोंड वगैरे सगळं असं बारीक गोष्टी बघून घ्यायचं. धन्यवाद. अतिशय चांगली माहिती दिली. सगळ्या गायी जरी विकल्या असल्या तरी सुद्धा वेळ काढून ह्याने आपल्याला माहिती दिली. धन्यवाद साहेब. तर कसं असतं नुसत्या गायी दाखवून आपण बाजार दाखवतोय पण नुसत्या गायी बघून गायी घेण्यापेक्षा मग अनुभव बी ह्यातनं शेअर झाला तर कधी चांगला आहे ना. त्यामुळं आपण जरा अनुभवी माणसांकडनं असं सल्ला घ्यायचा प्रयत्न करतोय आणि हजारो शेतकऱ्यापर्यंत हे असं पाठवतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर आपण आता व्यवहार झालेले 1-2 गायींचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया. तर बघू शकताय गाय कसे व्याल झाले दुधावर आहे हो. व्याल झाल्या किती दिवस बाकी आहेत? एक 8 दिवस बाकी आहे. 8 दिवस आहेत. बरं. काय किंमत आहे? पावणे 2 लाख. पावणे 2 लाख. काय वैशिष्ट्य आहे? मला किंमत एवढी सांगितली? ती किंमत म्हणजे दुधाची 25 लिटर 30 लिटर सांगितले मालकाने गॅरंटी. 30 लिटर दूध हा. सांगितलं. तुम्ही घेणार आहे या विक्रेता आहे? मी इकरी व्यापारी. तुम्ही व्यापारी विकणार आहे? हा विकणार जरा व्यापारी. काय अजून एकदा फिरवून दाखवा. किंमत बघायची. एवढी सांगितली म्हणून आवर्जून गाई दाखवूया. काही बी प्राइस काय बी नाही. मित्रांनो 10 वर्षात दळा आहे बी. चित्तर मानते तिला काय बी नाही. सोने जांके मानते ती. हा बर. तर गाय बघू शकता. शिंग जाळली नाही. एक शिंग आहे. एक शिंग आहे ती हा निघते ती शिंग निघतंय ते. हा काय म्हणतात निघतंय? हा निघतंय शिंग ते. दाताला काय आहे शिल्लक? हा आहे की 7 आता आहे. साधात आहे हो. वेद. हा वेद किती आहे? एक दुसरं आहे. बर. हा आणि काय होईल साहेब? द्यायची किंमत सांगा की. शेवट 1.5 लाख देऊ. 1.5 लाख आलं तर द्या ना. हा बरं. द्या मोबाईल नंबर साहेब तुमचा. 98 हा. 42 हा. 90 30. गायींच्या किमती वाढल्या त्या काय? किमती आता दरामुळे दर वाढला म्हणून किमती वाढल्या ते 40 रुपये दर झाला या. आमच्या इंदापूरला 40 रुपये दर आहे या. हा 3-5 8-5 ला. हा 8-5ला 3-5ला 40 आता रुपये कुठं लागतंय 3-5 आणि 8-5? इंदापूर राहील आमच्या. तसं नाही. दुधाची क्वालिटी तेवढी राहिलीच नाही ना आता. क्वालिटी बघू ना या. क्वालिटी बघू ना या. बरं बरं. धन्यवाद हा, साहेब. धन्यवाद. मोबाईल नंबर दिलाय ना? हा धन्यवाद धन्यवाद. हा, तर शेतकरी मित्रांनो आपल्या परिसरामध्ये दुधाला दर काय कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला समजून जाईल की दुधाचे दर काय. राम राम भैया. गाव कुठला रे? इंदापूर. इंदापूर. तुम्ही इंदापूरला आहे? हा बरं. किती वेळ आता गई? दुसऱ्या. हा आणि किती महिने बाकी आहे तिला? तिला अजून 10 दिवस बाकी आहे बघा. वरचे दिवस राहिले तर हा वरच दिवस राहिले तर किंमत सांग जास्त नाही सांगायचं. 17चं सांगायचं बघायचं. द्यायचं केवढ्याला मग? हा सांगायला असं सांगलं द्यायचं कितीला? हा द्यायची किंमत सांगा की. द्यायचं 7,000. 70. हा बरं. किती चालली आहे दुधाला गेल्या आताला काय? पहिले आता 20 सांगितलंय मालकाने. 20. हा हा. मग आता चालेल का 20? हा चालन की आता 22 चालन आता. 22 चालेल. हा बरं. गाय अशा गाय घेऊ शकताय. ठीक आहे. धन्यवाद. कॉन्टॅक्ट नंबर द्या भैया. हा 7776 7776 960817. ठीक आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.
तर शेतकरी मित्रांनो कोणाला अशी गाय घ्यायची असेल तर भैयाचा नंबर दिलेला आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. तर चालते इकडं घेऊन ये पुढं. हो वडा पुढं. काय सांगितली किंमत? 1,05,000. बरं कुठल्या ब्रीडमध्ये येते बाया? एचएफ मध्ये येते का? फिरवून जरा तिला. तर गाय बघून घ्या. 1,5 लय सांगितली किंमत. कितीपर्यंत सुटेल बाया? काय द्यायची किंमत सांगा की जरा. शेवट 95 सोड. 75 पर्यंत मिळाली नाही? 80ला मागणी झाली. बरं मोबाईल नंबर सांगा बाया. 77 हा 76 हा 96 हा 08 हा 17. ठीक आहे. गेल्या वेळेला दूध किती येईल? पहिल्याच आहे. पहिल्याच आहे काय? बरं पहिला रो दाताल शिल्लक आहे साहेब? हा सायदाचे. सायदाती आहे आणि गाई चांगली आहे. कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे. बरं बरं ओके धन्यवाद दादा. तुझं नाव काय बाळा? साबिर. हा साबिर. ओके धन्यवाद साबिर दादा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.